ते असे प्रेमाने विमानी नाही, एक ऑफिसर आला, त्याने डिरेक्ट साईडला घेतलं, हातातून माझा पासपोर्ट घेतला आणि बोलला तिकडे जाऊन बस. I'm taking my Harry Potter पगलू to the visions of magic. ओमीचा हा प्रश्न आहे की जर हे एकमेकांमध्ये अडकले तर. आणि मला उत्तर मिळालं. ते अडकले तिकडे. आम्ही 3 एस्केलेटर्स ऑलरेडी केलं होतं आणि मी तिथून मागे. कसं होणार तुमचं माझ्याशिवाय? मी दाखवलंय ना. तू आहेस गाडियम लेव्हियोसा. हॅलो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वेलकम टू आवर ब्लॉग. आणि आज आम्ही चाललो आहोत सिंगापूरला. तर ही आमची सेकंड इंटरनॅशनल ट्रिप आहे ॲक्च्युली. लास्ट इयर आम्ही थायलंडला गेलेलो. ह्याचे मॉम डॅड, माझे मॉम डॅड असे आम्ही 6 लोक गेलेलो. दिस टाईम आम्ही माझ्या मॉम डॅडसोबत चाललो आहोत. जे लास्ट टाइमचे थायलंडचे जे व्हिडिओज आहेत, जे आमचे छोटेफार डिटेल्स जे Details आहेत, आहेत. म्हणजे तेव्हा आम्ही असे ब्लॉग नव्हतं केलं डिटेलमध्ये, बट आम्ही इंस्टाग्रामवर एक हायलाईट बनवलंय. हां, सो यू कॅन गो अँड चेक इट आउट दॅट. हा, But, रिव्ह्यूज वगैरे आम्ही दिलेत. आत्ताच्या सिंगापूर ब्लॉगसाठी बी रेडी. हां, वी रेडी. वी विल ट्राय आवर बेस्ट टू कवर मोस्ट ऑफ द थिंग्स, टू गिव्ह यू ऑल सजेशन्स, आर ऑनेस्ट रिव्ह्यूज. जेवढं आमच्याकडून पॉसिबल होईल आम्ही कवर करू. बट हा आमचा फर्स्ट असा प्रॉपर ट्रॅव्हल व्लॉग आहे. Yes. सो लेट्स सी वॉट कम्स अप. आत्ता राईट नाव आम्ही एअरपोर्टला आहोत, मुंबई एअरपोर्टला. येस, झालं असं की 2 दिवस आधी समितीचे बाबा जॉगिंग करताना ठेच लागून पडले आणि त्यांना स्टिचेस पडले आहेत त्यांच्या फेसवरती, लिप्सच्या इथे आणि नाक पडला Handला. आणि हाताला इथे 6 स्टिचेस वगैरे पडले. तर जस्ट बी शुअर की तुम्ही ट्रॅव्हल करताय त्याच्या Just a आधी tip, जायच्या आधी 1 वीक आधी बी सेफ, एक्स्ट्रा सेफ. ही इज की- गुड नाव. इथेच बसून बघतायत आम्हाला. पण त्यांचं असं थोडं मूड ऑफ झालेला की आता ट्रिप, बिकॉज ही ट्रिप त्यांनीच प्लॅन केलेली, Yes. तेच आम्हाला घेऊन जात आहेत आणि ते खूप असे एक्सायटेड होते. मग नंतर थोडे सॅड झाले, आता थोडे नॉर्मल झाले आहेत. आम्ही त्यांना नॉर्मल करवलं. त्यांना हां, समितीने केलंय. खूप केअर घेऊन त्यांचे जे कंटिन्युअस स्टिचेस आयसिंग, ड्रेसिंग हे सगळं करून आम्ही आता करून. नॉर्मल केलं आहे. अँड बाय द वे ही इज सेफ टू ट्रॅव्हल. डॉक्टरने सांगितलेलं ही इज मेडिकली फिट टू आणि ट्रॅव्हल, असं नो जर काही वरीज. सिच्युएशन इन केस काही झाली, सो जस्ट मेक शुअर दॅट यू कॅरी मेडिकल सर्टिफिकेट फ्रॉम युअर डॉक्टर. म्हणजे Yes. काही असं जसं इमिग्रेशनला वगैरे काही प्रॉब्लेम आला नाही, बट यू कॅन बी एक्स्ट्रा केअरफुल इन दॅट केअरफुल. सिच्युएशन. म्हणजे आता इथे तर नाही आलं, मे बी तिकडे जाऊन जर काय आला किंवा काय, तर जस्ट बी शुअर की यू हॅव टेकन अ डॉक्टर्स परमिशन. त्यांच्याकडून एक सर्टिफिकेट लिहून घ्या की ही इज द पर्सन इज मेडिकली फिट टू ट्रॅव्हल. आणि आता आय थिंक बोर्डिंग चालू नाही झाली आहे अजूनपर्यंत. आम्ही ॲज युजल खूप आधी वे प्रायर येऊन थांबलो आहे. बाबांच्या टायमिंगच्या हिशोबाने आलो असतो तर आम्ही जस्ट अ मुमेंट. सो मी हे बोलत होती की जर आम्ही बाबांच्या टायमिंग अकॉर्डिंग निघालो असतो ना, तर आम्ही आय थिंक 7 o'clockला वगैरे निघणार होतो. हां, पण आम्ही कसं बसं त्यांना थांबून Stretch करून 8:30 8:30 पर्यंत निघालो. आणि आमची फ्लाईट टाईम पण ॲक्च्युली 1 वाजताची होती, बट जी आता डिले होऊन 1:30 झालंय. 1:30 पर्यंत सो आमच्याकडे झाली आहे. खूप टाइम होता टाइमपास करायला. आहे टाईम आपल्याकडे टाईमपास करण्यासाठी तेच. खूप जास्त. सो लेट्स सी नाव. एअरपोर्ट बघूया, फिरूया. भूक काहीतरी. पण लागली आहे. चालेल, काहीतरी खायला पण जाऊ. घरून जेवण निघालोय आम्ही. तरी पण मला मॅडमला असं अनएक्सपेक्टेड प्लेसेस अनएक्सपेक्टेड गोष्टी. टाईमवर. आणि ह्या पोरीला कधी न थंडी वाजणारी ही पोरगी, तिला असा त्या कारच्या एसीमध्ये थंडी वाजत होती. संगत का असर आहे. प्लेनमध्ये कशी बसणार आहे माहीत नाही. शॉल मागणार मी त्यांच्याकडे आणि झोपणार. आता फ्लाईट बोर्ड केल्यानंतर जर काही अपडेट असेल तर देऊ, नाही तो फिर डिरेक्ट मिळते सिंगापूर में. पितर नाही, दारू का घेताय. ही पोरगी थ्रूआउट द फ्लाईट झोपली आहे, थ्रूआउट द लँडिंग झोपलेली आहे आणि हिला पाहिजे विंडो सेट. ठीक आहे, काय आता लाईफ टाईम माझी विंडो सेट मी लूज केली आहे. देर इज नो ऑप्शन. हाय गाईज, वी आर इन सिंगापूर. सो वी हॅव रीच्ड सिंगापूर एअरपोर्ट. आणि इथेच स्टार्टिंगलाच अजून एक गोष्ट घडली, ती म्हणजे की हिचं ऑटोमॅटिक इमिग्रेशन जे होतं, म्हणजे बेसिकली पासपोर्ट स्कॅन करायचा, मग फेस स्कॅन करायचा, थंब स्कॅन करायचा आणि निघायचं. तर हे तिचं थंब स्कॅन नाही झाला.
तर मग तिला मॅन्युअली करायला लागलं आणि त्याच्यासाठी हां, आम्हाला म्हणजे ॲक्च्युली ना त्यांची सिस्टम खूप छान होती यार. म्हणजे थायलंडला वगैरे पण सगळं मॅन्युअलीच होतं. इथे कसं होतं, लाईन्स लावायच्या, ते ऑटोमॅटिकली फेस डिटेक्ट करणार आणि ऑटोमॅटिकली थंब इम्प्रेशन घेणार आणि पटापट पटापट पुढे जातं. लिटरली मॉलच्या चेकिंगसारखं फास्ट होतं. हां माझं थंबच डिटेक्ट नाही झालं, थंब. आणि मग ते असे प्रेमाने बिमाने नाही, एक ऑफिसर आला, त्याने डिरेक्ट साईडला घेतलं, हातातून माझा पासपोर्ट घेतला पहिला. आणि बोलला तिकडे जाऊन बस. म्हटलं मी काय केलं, मी तिथे रेकॉर्ड पण नाही केलं. म्हटलं हे मला आतच टाकतील आता. मी तसं जर तिकडे recording allowed अलाउडच पण नव्हतं. नव्हतं, हां. पण हे मला माहिती नव्हतं, पण मी नाही केलं. मी उभी होती चुपचाप तिकडे. मग नंतर त्यांनी माझं नाव कॉल आउट केलं, मग क्वेश्चन्स विचारले, परत थंब तिकडे होत नाही, मग लेफ्ट थंब घेतलं, राईट थंब घेतला, फेस पण मॅच नाही झाला. 2 वेळा फेस पण रिजेक्ट झाला, मग फेस मॅच झाला, मग काय नाही, मग सोडलं. आणि मी चिल होती, हे सगळे पॅनिक होत होते हा इकडून. म्हणजे आमचं असं होतं की आम्हाला काहीच कळत नव्हतं ना की हिला तिकडे का घेतलंय, काय झालं हिचं. म्हणजे हे थंब स्कॅन नाही झालं हे फक्त तिलाच माहित होतं ना, आम्हाला तिघांना तर काहीच आयडिया माझा नव्हती. थंबचा थोडा प्रॉब्लेम होतोच, थायलंडला पण झालेला, म्हणून मी चिल होती, मला माहिती होतं. दॅट्स द एंट्रन्स ऑफ आवर हॉटेल. वी आर डुईंग चेक इन नाव. Okay, so we begin officially the day 1 of our Singapore trip. So basically आम्ही ना लास्ट इयर पण ब्लूफिन्स हॉलिडेज म्हणून आहेत, त्यांच्याकडूनच ट्रिप अरेंज केलेली, आणि दिस टाइम पण वी हॅव प्लॅन्ड आर ट्रिप फ्रॉम देम ओनली. स्टार्टिंगला प्री प्लॅनिंग वगैरे होतं. हा म्हणजे बेसिकली काय करायचं असतं की तुम्हाला कुठे व्हिजिट करायचे त्याचे पॅकेजेस दे विल गिव्ह यू, हां, आणि ते तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे कस्टमाइज करून देतील की तुम्हाला कुठे कुठे जायचं, तुम्हाला काय काय पाहिजे, काय काय इन्क्लुडेड पाहिजे, आणि मग ते सगळं तुमच्या इटनरीमध्ये ती लोक इन्क्लूड करणार. अँड विजा रिलेटेड वगैरे सगळ्यामध्ये डॉक्युमेंटेशन वाईज पण त्यांनी आम्हाला हेल्प केली आहे सो बेसिकली. दिस इज बेसिकली हॅसल फ्री एक्सपिरियन्स असतो एकदम. यू जस्ट हॅव टू पे देम द प्राइजेस, लाईक फ्लाईट तिकीट्स ते बुक करून देऊ शकतात, विजासाठी ती लोक हेल्प करतात, देन ऑल द आणि अट्रॅक्शन रिझनेबल कॉस्टमध्ये, म्हणजे आम्ही कम्पेअर पण केलेलं खूप येस. की म्हणजे आपण जर गेलो तर किती कॉस्ट होईल, हां. त्यांच्याकडून केलं तर किती किती कॉस्ट cost होईल, हे होईल. सगळं आम्ही कम्पेअर केलेलं. बट देन ते थोडं हॅसल फ्री होत होतं, रिझनेबल होत होतं. आमचा लास्ट एक्सपिरियन्स खूप चांगला होता, सो वी थॉट की लेट्स गो अहेड विथ दॅट ओनली. आणि ते व्हॉट्सअप ग्रुप बनवतात, सगळी प्रोसेस एकदम स्मूथ असते. आता पण आम्ही म्हणजे लँड झालो Yes. आणि त्याच्यानंतर आम्हाला ती गाडी पिक करायला आलेली. तिथून आम्ही आणि मग तिथून आम्ही आमच्या हॉटेलला आलो. हॉटेलला गेलो. हॉटेलवरती आम्ही चेक इन केलं, आणि गाईज मेन थिंग की इथला स्टँडर्ड चेक इन टाईम 3 PM आहे. हां. आमची फ्लाईट अराउंड 11, थोडी डिले होऊन 11पर्यंत आम्ही पोहोचलो होतो. हॉटेलवरती पोहोचेपर्यंत आणि आम्हाला माझं इमिग्रेशनचं वगैरे झालं म्हणून थोडा डिले झाला करेक्ट. आम्हाला. तर मग आम्ही अराउंड 12च्या आसपास आलो असो, आणि मग आम्ही त्यांना थोडं रिक्वेस्ट करून एखादी रूम थोडी नाही, आम्हाला खूप रिक्वेस्ट करायला लागली त्यांना. माझा हा ड्रेस पूर्ण व्रिंकल्ड होता, तर मला आयर्न वगैरे करायचं होतं. ह्यांनी तर तिकडच्या वॉशरूममध्ये चेंज केलेलं, पण मला पॉसिबल नव्हतं, मला फुल फ्रेशअप व्हायचं होतं. खूप रिक्वेस्ट केल्यानंतर त्यांनी आम्हाला रूम दिली. व्हॉट वी आर ट्राईंग टू से इज थिंग्स आर व्हेरी पर्टिक्युलर हिअर. येस. सो म्हणजे आम्हाला इथून 2 वाजता हॉटेलवरून सेंटोसाला येण्यासाठीचा पिकअप होता, पिकअप होता. आणि तो पिकअप एक्झॅक्टली 2 वाजता त्याने मला फोन केला की 2 वाजता नाही, 1:45ला तो येऊन उभा उभा होता. होता, हा. आपण त्याला 1:55ला पहिला खाली आम्ही आल्यानंतर कॉल कॉल केला, केला. आणि मग आम्ही इमिडिएटली आलो. व्हॉट वी आर ट्राईंग टू से इज जर तुमच्याकडे पेशन्स नसेल वेटचा, तर तुम्ही फ्लाईट्स अशा बुक करा की 3 PM आधी तुमचं सगळं लँडिंग होईल आणि मग हा. चेक इन वगैरे होईल. अदरवाईज यू कॅन एक्सप्लोर, आणि कधी कधी रिक्वेस्ट केल्यावर ते देतात पण, जसं आम्हाला दिलं. अदरवाईज देर इज वन मोर ऑप्शन की तुम्ही तुमचं लगेज हॉटेलमध्ये ठेवून तुम्ही फिरून बिरून येऊ शकता. हा, that बट is सिन्स also. वी हॅव बुकड आवर डे, लाईक आमची 2 वाजताचं पिकअप वगैरे सगळं बुकड होतं, तर मग आम्हाला ते थोडं पॉसिबल नव्हतं. अदरवाईज इट इज फाईन. सो गाईज, आजचा डे इज कम्प्लिटली फॉर सेंटोसा आयलँड, सो वी विल टेक यू अलॉंग विथ अस. मेन थिंग, आम्ही आमच्या ब्लॉगच्या एंडला आमच्या आजच्या दिवसातला बेस्ट स्पॉट काय असणार आहे फिरण्यासाठीचा तो तुम्हाला सांगू, आणि जो तुम्ही मिस आउट नाही केला पाहिजे, जो तुम्ही अजिबात. 100% आजच्या म्हणजे सेंटोसामध्ये आला आहात तर सेंटोसामध्ये काय मिस आउट नाही केलं आणि पाहिजे हे आम्ही सांगू. एव्हरी व्लॉगच्या एंडला, ह्या सिंगापूरच्या डे वाईज एव्हरी व्लॉगच्या एंडला तुम्हाला तो बेस्ट मुवमेंट आणि दॅट Best थिंग spot, सांगणार हा. आहोत. सो त्यासाठी तुम्हाला ब्लॉगच्या एंड पर्यंत राहायला लागेल. चलो लेट्स बिगिन. सो द फर्स्ट स्पॉट इज सिंगापूर ओशियनेरियम.
फायनली तू फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एकदम परफेक्ट बोललीस. बोलली आहे. बापरे, हे खूप क्रेझी बिग वाटतंय. मजा येणार. सो गाईज, अशा फोनवर आम्हाला तिकीट्स ऑलरेडी मिळालेल्या आहेत बाय ब्लूफिन्स. मतलब ते बुक्ड फॉर अस. आणि आता ओमी ते प्रत्येकाच्या स्कॅन करतोय अँड देन वी आर कमिंग इन. सो मोस्टली सिंगापूरला सगळं पेपरलेसच आहे. सो दिस इज हाऊ वी एंटर्ड द सिंगापूर ओशिनेरियम. सो हे असं डार्कमध्ये स्टार्ट होत आहे. जेलीफिशेस. ओमीचा हा प्रश्न आहे की जर हे एकमेकांमध्ये अडकले तर. आणि मला उत्तर मिळाले. ओ, ते अडकले तिकडे. आता कसे सुटणार? नाही, आता ते लाईफ टाइम तसेच. हट, काही पण. अरे हो, ओ, दे आर अटॅच फॉर लाईफ टाईम ॲज आय एम अटॅच टू यू फॉर लाईफ टाईम. तर हे आहेत रेझर फिश. ते स्ट्रेट रेझर सारखे होत आहेत. आणि हे आहेत सी ड्रॅगन्स. ते म्हणजे फर्स्ट टाइम आय एम सीइंग समथिंग लाईक दिस. आणि इट ॲक्च्युली लुक्स लाईक अ ड्रॅगन. आणि ते मूव पण बरं कशा करतात काहीच. त्यांचे विंग्स काय मारत नाही आहेत ते. दे आर जस्ट फ्लोटिंग. आणि हे आहेत माझ्या बायकोचे फेवरेट क्लाउन फिश. फाइंडिंग निमोमध्ये जे आहे ते. एवढ्या वेळा बघितलाय ना, मला बाय हार्ट आहे फाइंडिंग निमो. एक घरी घेऊन जायचंय. हां, हां, कसं घेऊन जाणार? तिथे घे तू माझ्यासाठी. डन. व्हिडिओ रेकॉर्ड झालं. समिती कुठे आलोय? ओपन ओशियनला. आणि काय क्रेझी आहे भाई साहब. गाईज, जस्ट लुक ॲट दिस. जस्ट लुक ॲट दिस. एवढं मोठं आहे हे. आणि इथे ओपन ओशन आहे. कॅन यू जस्ट सी दिस? ओ माय गॉड. हे एवढं प्रिटी आहे ना सगळं की म्हणजे मी पूर्ण दिवस घालवू शकते इकडे असं सगळं एक एक बघून बघून. टाइम कन्स्ट्रेंटमुळे फास्ट बघायला लागतं. या माशांना ना कोणीतरी सांगितलं की ना आपण रेसिंग करूया, पण ना कोणीच त्यांना रेडी सेट गो बोललं नाही, म्हणून ते तिकडे तसेच उभे आहेत. स्टॅच्यू उभे आहेत ते. रेडी सेट गो. अरे जा, अरे जा. तू मधल्याला कळलं वाटतं तो निघाला. ओके गाईस, तर आम्ही सी ओशियन ते बघितलं. तुझा कसा एक्सपिरियन्स होता? तर खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि इट्स लाईक जे मूवीजमध्ये आतापर्यंत फिश बघितले आहेत, शार्क्स बघितले आहेत, फाइंडिंग निमो, फाइंडिंग डोरी, आणि अजून पण खूप आहेत, ईल आहेत, असे रील्स बिल्समध्ये आपण जे कुठचे फिश बघत असतो ना ते काय काय तर असे आहेत जे मूवीज रील्स कुठेच नाही बघितले, म्हणजे फर्स्ट टाइम बघितले. एक ड्रॅगन काइंड ऑफ फिश पण आम्ही बघितला. सी हॉर्स बघितला. सी हॉर्स तर फक्त मूवीजमध्ये वगैरेच बघितला आहे. सी हॉर्सचे खूप टाईप्स बघितले हां. ॲक्च्युली. कसं होतं माहिती आहे, प्रत्येका फिशचे खूप टाईप्स होते. म्हणजे Correct. जेली फिशने स्टार्ट झालं त्याचे खूप टाईप्स, सी हॉर्सचे खूप टाईप्स होते, शार्क्सचे खूप टाईप्स होते, आणि- ब्ल्यू कलरच्या फिशेसचे हां. खूप टाईप्स होते, पर्पल फिशेस होते, एक रेझर फिश होतं जे असं उभं होतं. हां. बरंच काय काय होतं, म्हणजे एवढं ना लक्षात राहणं पण पॉसिबल नाहीये, एवढे बट इट फिशेस वॉज होते. व्हेरी काम अँड म्हणजे खूप खूप शांत वाटलं तिथे Relax. जाऊन. खूप रिलॅक्स्ड वाटलं. इट वॉज अमेझिंग. रिलॅक्सिंग. आणि खूप चालायला लागला गाईस, खूप चालायला. तर जिथे जिथे चालायला लागणार ना तिथे आपण हे सांगूया की खूप Yes. चालायला लागलंय. सो हा, बट खूप एन्जॉय केलं. ह्यांना विचार, ह्यांचा कसा एक्सपिरियन्स होता? वाव, मस्त एकदम. मी तर खूप खुश. मला खूप मजा आली. एवढे मासे, मला तर वाटत होतं की आतमध्ये जावं आणि ते पकडावे. इतकं स्कुबा डायव्हिंग करावं असं छोट्या वाटत. मुलांसारख्या उड्या मारत होती सगळीकडे. खरंच. Guys, I'm taking my Harry Potter Puglu to the Visions of Magic. Excited? येस, प्रिटी मच. आणि आम्ही स्लिदरीन बनून आलोय. हो, दोघांनी पण आम्ही ठरवून ग्रीन घालून आलेलो पण होतो. मी ऍक्च्युअल मध्ये स्लिदरीन आहे, हा नाहीये. ह्यानी जस्ट असंच
हा तर सगळीकडे असं ते ट्रेल्स ऑफ मॅजिक बघतोय आहे का. दिस इज मिनिस्ट्री ऑफ मॅजिक. ओ crazy. Oh my god. Oh. हा जो मुलगा आहे ना हा ह्या हाऊसचा आहे. द काइंडेस्ट वन. ही इज सो काइंड. घालून आले स्लिथरिन बट ॲक्च्युली ही इज फ्रॉम रेव्हनक्लॉ. मी इथून हे फ्रेंडलेस फायर एक्सटिंग्विशर बॉक्स आहे आणि फायर एक्सटिंग्विशर तिकडे. So guys, this is pencil. This stores the memory, and today we have created the one. So this is at the Imbia station. We came from monorail. आणि आता इथे ना किती 1 2 3 4 5 6 सिंगापूर केबल कार. हां आम्ही आता चाललोय सिंगापूर केबल कारला. पण अदरवाईज तिकडे फ्लावर हिल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण होत्या. म्हणजे त्याच्यासाठी आमच्याकडे सध्या टाइम नाही आहे. हां बट जर आम्हाला थोडा टाइम मिळाला तर आम्ही ते सगळं पण करू. आम्ही रॉंग एस्केलेटर चढलो आणि आम्ही डिरेक्टली तिकडे पोचलो जिथून खाली यायचं होतं. नाव वी आर ॲट द राईट प्लेस होपफुली. येडेगिरी बघा येडेगिरी. आम्ही ऑलरेडी राईट ठिकाणी जात होतो बट मग ह्यांचं डोकं जरा जास्त चाललं. मग आम्ही आता रॉंग ठिकाणी आलो आहे आणि आता परत 4 एस्केलेटर्स घेऊन तिथे जायचं आहे. आम्ही 3 एस्केलेटर्स ऑलरेडी गेलो होतो आणि मी तिथून मागे लास्ट एस्केलेटर बाकी होती. म्हणजे ओमी ना नको तिथे डोकं लावतो. एक्झॅक्टली 3 एस्केलेटर्स ऑलरेडी झालेल्या आणि त्याच्यानंतर ओमी बोलतो की अरे खालून असेल ना केबल कार, आपण वरती का जातोय. आपलं केबल कार होतं. पण ते केबल कारचं असं आहे की इथून जायचं आहे वरती 4 एस्केलेटर्स, तिकडून स्टार्ट होणार आणि मग ती राऊंड ट्रिप करून आपल्याला परत तिथे सोडणार. फायनली दॅट इज द केबल कार. आणि हो माय गॉड वी आर गोइंग टू सिट इन दिस. ओ गाइस पीकॉक किती प्रेटी आहे. अमेझिंग. आम्हाला सनसेट व्ह्यू मिळालेला आहे. जस्ट लुक ॲट हाऊ ब्युटिफुल इट इज. अमेझिंग. वाव व्हॉट अ प्रेटी व्ह्यू. मम्मीला आम्ही एक फोटो काढायला सांगितला, तिने चांगला नाही काढला, आम्ही डिलीट करून टाकला. तर ती बोलते ट्रायपॉड लावूनच काढत जा. कसं होणार तुमचं माझ्याशिवाय. मी दाखवलंय ना तू आहेस मग कशाला टेन्शन आहे. इथे एवढं समोर लिहिलंय सेंट्रल बीच बाजार विंग्स ऑफ टाइम आणि हे लोक शोधतायत रस्ता. Now we are at the Wings of Time. टाईमवर पोचलोय आम्ही विंग्स ऑफ टाईमला. आणि हे असं बीच आहे. खूप गर्दी आहे. गर्दी आहे. Keep on hoping, we just have to keep on.
ऑल राईट. वन मोर टाइम टेस्ट म्हणजे बोबाचं. हाऊ इज कॉफी? अमेझिंग. गुड. हे नाही थोडी ह्याच्याकडे मिल्क असं हे नसतं ना, किक नसतं. करेक्ट. बट बोबा परफेक्ट आहे. कॉफी पण तुला आवडेल, ट्राय कर. मला हे खूप आवडलं. मम्मी मला घरी बोबा बनवून देणार आहे. हे कितीचं आहे? $6. हां, $5 सॉरी. $4ची फक्त कॉफी होती आणि मग $1चं त्याच्यामध्ये ते पर्ल्स ॲड करून. सो वी आर बॅक इन द रूम. वॉट अ डे इट वॉज यार. खरंच एकदम भारी होता. आम्हाला आमची दुसरी रूम पण मिळाली आहे फायनली. आणि आम्ही आता थोडं सेटल होण्याआधी चेहऱ्यावरून दिसत असेल आम्ही किती थकलोय, पण खरंच. असं खूप खूप गोष्टी होत्या टू सोक इन. आणि खरंच खूप एकदम भारी एक्सपिरियन्स होता. फर्स्ट आय जस्ट समराईज की आम्ही आजच्या दिवसात काय काय केलं. तर स्टार्टिंगला आम्ही सी ॲक्वेरियमला गेलो. ओशियनोरियम. हां, ओशियनोरियम. तर ते केलं. त्याच्यानंतर सेकंड आम्ही विजन ऑफ मॅजिक हॅरी पॉटरवाला जे होतं ते केलं. तिथून आम्ही गेलो केबल कार करायला. येस. केबल कार केली. राऊंड ट्रिप आहे. एक केबल कार थ्रू आपण जातो आणि तिथून मस्तपैकी असा राऊंड ट्रिप म्हणजे करून परत ऍक्च्युली ते तिथेच त्यांचं येतो. मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहे. हां. मोनोरेल एक मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहे, केबल कार आहे Correct. आणि बाकी बसेस वगैरे तर पण आहेतच. आहेतच. पण Correct. आपल्याकडे ट्रेन्स कसे असतात तसे त्यांच्याकडे केबल कार असतात. आमचं राऊंड ट्रिप होतं. Correct. म्हणजे सॉर्ट ऑफ टुरिस्ट वाला ते पॅकेज होतं पण ज्याच्यामध्ये. लोक अदरवाईज स्टेशन्सला उतरत होती. करेक्ट. सो ते केलं आणि मग लास्टला केबल कार नंतर विंग्स ऑफ टाइम पळत 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 जी तुम्ही धमाल पाठी बघितली असेलच तो शो केला. आणि ऑनेस्टली सेंटोसा आयलँड खूप मोठं आहे. एवढं करण्यामध्ये ना आमची 100% एनर्जी गेली. आणि तरी पण चालता चालता म्हणजे एका पॉइंट वरून दुसऱ्या पॉइंट पर्यंत जातानाच मध्ये 4 गोष्टी दिसत तेच म्हणजे अरे आपण हे नाही केलं का, आपण ते नाही केलं का. बट एक्सप्लेन कसं सांगू मी आता. जसं की आपल्याकडे इंडियामध्ये इमॅजिका आहे, देन जसं की SL वर्ल्ड आणि वॉटर Water किंगडम Kingdom, असे हे correct. 2 पार्क्स आहेत ना. तर ते दोन्ही पार्क्स एका दिवसात कसे नाही होऊ शकत आपल्याकडे. करेक्ट. तसं सेंटोसा आयलँड मध्ये असे खूप खूप सारे सारे पार्क आहेत. म्हणजे वॉटर पार्क वेगळा, युनिव्हर्सल स्टुडिओ Studio वेगळा, वेगळा. जो आम्ही उद्या करायला जाणार आहोत फुल डे. आणि त्याच्यानंतर ते सी एक्वेरियम आहे. वेगळं, मग एक फ्लावर वालं वेगळं, केबल कारचं एक्सपिरियन्स, खूप साऱ्या गोष्टी गोष्टी आहेत. आहेत. खूप अट्रॅक्शन्स खूप आहेत. साऱ्या गोष्टी आहेत. त्यांच्याकडे स्टेशनच म्हणजे आतमध्येच मोनोरेलनी ट्रॅव्हल करायला करायला लागतं लागतं. टू गो टू अदर डिफरंट पार्क्स. अट्रॅक्शन्स असतात. डिफरंट अट्रॅक्शन्स आहेत. तर सेंटोसा मधली जस्ट दिस इज अन इन्फॉर्मेटिव्ह. सेंटोसा मधली जी मोनोरेल आहे ना ती त्याच्यामध्ये 3 स्टेशन्स आहेत. एक सेंटोसा रिसॉर्ट वर्ल्ड, देन Imbia Station. इम्बिया स्टेशन अँड देन बीच रिसॉर्ट बीच Beach स्टेशन Station. असं काहीतरी होतं. सो ही जी मोनोरेल आहे सेंटोसा एक्सप्रेस बोलतात आय गेस. दॅट इज फ्री ऑफ कॉस्ट. हा. यू डोंट हॅव टू पे तुम्ही एनिथिंग. travel करू शकता. यू जस्ट हॅव टू गेट देअर. तुम्हाला जिथे जायचं तिथे डोर ओपन झाल्यानंतर उतरायचं. तिथून तुम्हाला जिथे जायचं परत म्हणजे रिटर्न सगळे यायचं असेल. अट्रॅक्शन सगळे तर नाही कव्हर होणार, पण मोस्ट ऑफ द अट्रॅक्शन कव्हर करायचे असतील ना तर ते मोनोरेलनी म्हणजे यू हॅव टू प्लॅन प्रॉपरली. Correct. ह्या अट्रॅक्शन नंतर त्या मोनोरेलचं स्टेशन तिकडे येतं. सो तिथून मग मोनोरेल पकडून नेक्स्ट स्टेशनला जाणार जिथे दुसरे अट्रॅक्शन असणार. ऑरेल्स तुम्ही त्या स्टेशन मधलं डिस्टन्स एवढं नसतं, तुम्ही चालत चालत पण पण करू जाऊ शकता. शकता. म्हणजे आम्ही विंग्स ऑफ टाइम साठी चालतच गेलो. इंबिया स्टेशन पासून केबल कार बीच नंतर. रिसॉर्ट पर्यंत आम्ही चालतच चालत गेलो. आणि मग त्याच्यामध्ये परत अजून खूप सारे फोटोजेनिक स्पॉट्स दिसले. गेलो. जिथे आम्ही थोडे 1-2 फोटो काढले. हा, पण ते म्हणजे असं झालंय ना, ऑनेस्टली सांगू तर एनर्जी ड्रेन्ड आउट आहे. करेक्ट. पण तरी असं वाटतं की सगळं नाही बघितलंय. हो, आणि म्हणजे ती कसं- एक्साइटमेंट आहे अजूनपर्यंत. परत उद्या आम्ही सेम ठिकाणी जाणार आहोत. फक्त एवढंच आहे. सो एक गोष्ट मला ही सांगायची होती की ब्लूफिन कडून जिथून आम्ही आलेलो आहोत ना, तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी खूप वेल प्लॅन केलेल्या होत्या. त्यांनी आम्हाला ना एक स्टार्टिंगलाच आम्हाला एक काय म्हणतात इन्स्ट्रक्शन म्हणजे काइंड ऑफ itinerary पण अँड एक शॉर्ट आयटनरी म्हणजे ह्या स्पेसिफिकली ह्या दिवसाचे की तुम्ही पहिलं हे करा, मग हे करा, मग हे करा. सो दॅट तुमचा टाइम कुठेही वेस्ट होणार नाही, तुम्हाला जास्त चालायला नाही लागणार, किंवा बेसिकली एक सिस्टमॅटिक वेमध्ये त्यांनी आम्हाला प्लॅन करून दिलेलं होतं.
आणि त्याच्याप्रमाणे आम्ही फॉलो केलं, ज्याच्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी सगळंच करता आलं. जर आम्ही थोडं पुढे मागे केलं असतं ना, तर आमचा विंग्स ऑफ टाईमवाला शो मे बी मिस झाला असता किंवा हो. काहीतरी झालं असतं. सो कुडोज टू देम. म्हणजे कसं आहे माहितीये, त्यांनी सेंटोसा असं आयटनरी मध्ये असं नाही दिलं की आजचा दिवस सेंटोसा आहे, करेक्ट. तुम्ही तुमचं सेंटोसा एक्सप्लोर करा. तसं नाही, सेंटोसा मध्ये पण कुठले 4 गोष्टी आहेत जे तुम्ही आज करू शकता टाइम वाईज, प्रॉपर फ्लाईट टाइम नंतर, ते त्यांनी दिलेलं आणि म्हणून झाल्या गोष्टी. बट तुम्ही पण जर एजन्सी थ्रू वगैरे करत असाल और तुम्ही स्वतः पण जात असाल सेंटोसा एक्सप्लोर करायला, तर प्लीज प्लॅन युअर डे प्रॉपरली. करेक्ट. अदरवाईज ना ऑनेस्टली तुमचं वॉक करूनच एनर्जी ड्रेन आउट होईल आणि काहीच कम्प्लीट नाही होणार. सो दिस वॉज अबाउट सेंटोसा. हा, सो आजच्या दिवसातला हायलाइट हा, फॉर यू. विजन्स ऑफ मॅजिक. करेक्ट. माझ्यासाठी पण विजन्स ऑफ मॅजिकच होता. बट सिन्स वी आर हॅरी पॉटर फॅन्स, तर म्हणून आमच्यासाठी तो हायलाइट ऑफ द डे होता. माझी खुशी दिसते विजन्स ऑफ, म्हणजे मी हॅरी पॉटर पगलू और पॉटर हेड नाहीये. तरी हा पण आहे. इट वॉज सो मॅजिकल अँड इट वॉज सो अमेझिंग. मी एक क्लिप घेतलेली आहे ज्याच्यामध्ये मी लास्टला ना एक काहीतरी आहे, ज्याला आता मला एक्झॅक्ट त्याचं वर्ड नाही आठवत आहे. सो दॅट इज समथिंग फॉर द मेमरीज. सो यू टेक आउट अ मेमरी फ्रॉम युअर हेड अँड यू पुट इट सो एनीबडी एल्स कॅन एक्सपिरियन्स इट, असं वाला काइंड ऑफ आहे. तर त्यांनी तो त्या विजन ऑफ मॅजिकच्या ॲट द एंडला ठेवलेला, सो दॅट यू हॅव कलेक्टेड ऑल दोज मेमरीज. नाव यू कॅन टेक देम आउट अँड पुट इट इन दॅट. मी काय करत होती हे होतं तेव्हा, की मला कळलं नाहीये ही गोष्ट. ती तुला कळली नसणार So बिकॉज यू तेच- डोंट नो. म्हणजे मी पण ह्याला बाय हार्ट हा. आहेत, सगळ्या मूवी ह्याला बाय हार्ट आहेत. आता 1 इयर मध्ये ना ह्यानी मला त्याच मूवी परत दाखवून असं थोडी एक्साइटमेंट डेव्हलप केली आहे माझ्यामध्ये. पण ते एवढं छान होतं, म्हणजे माझ्याकडे वर्ड्स amazing. नाहीयेत एक्सप्रेस करायला. यू शुड एक्सपिरियन्स. जर तुम्ही सिंगापूरला आलात, थोडं हे करा. आणि आणि ऍक्च्युली म्हणजे माहित नाही, एकदमच तुम्हाला हॅरी पॉटरचं काहीच माहिती नसेल तर वी वोंट सजेस्ट की जा तिकडे, बिकॉज Correct. वी डोंट नो किती रिलेट कराल. सो पण थोडं I जरी was- माहिती असेल हा. तर आय वॉज सेइंग की यू कॅन स्टील गो, कारण ते मॅजिकल आहे मॅजिकल सगळं आहे. खूप. करेक्ट. सो दे गिव्ह यू अ वॉन्ड आणि मग ते सगळं आहेच. ते बघितलं असेल फन. तुम्ही. हा. तर मी म्हणत होतो की जर तुम्ही हॅरी पॉटर फॅन्स नसाल आणि जर तुम्ही विजन ऑफ मॅजिक करणार नसाल, तर हायलाइट ऑफ द डे वॉज ओशन एक्वेरियम. दॅट वॉज ऑल्सो अमेझिंग. खूप काम होतं, खूप शांत वाटतं. सो जर तुम्ही हॅरी पॉटर फॅन असाल तर डोंट मिस आउट द विजन ऑफ मॅजिक, आणि जर हॅरी पॉटर फॅन नसाल तर डोंट मिस आउट द सी एक्वेरियम. सी एक्वेरियम तर नक्काच मिस करू. म्हणजे तुम्ही काही सी म्हणजे- एक्वेरियम तर कराच तुम्ही, बिकॉज Yes. दॅट इज लाईक फॉर एव्हरी वन. जसं की It's a विजन ऑफ mandatory मॅजिक thing. मध्ये आम्ही मम्मी पप्पांना नाही घेऊन गेलेलो, हा. तर टिल दॅट त्यांनी थोडा आराम केला, बाकीच्या प्लेसेस एक्सप्लोर केला, फोटोज वगैरे काढले त्यांनी. बट इफ युअर अ पॉटर हेड यू शुड Should विजिट not. इट. आणि ते ऍक्च्युली ना असं येत नाही आयटनरी मध्ये. हा, एजन्सीज ते Yes, yes, मोस्टली yes. देत नाही, बिकॉज आय थिंक ती जनरल प्लेस नाहीये. मी रॅन्डमली सर्च करताना, सो ही इज अ पॉटर हेड, आणि माझं असं ड्रीम होतं की मला ह्याला कुठेतरी घेऊन जायचंय एकदा. तर यू नो की आपले हॅरी पॉटर वर्ड्स, हॉगवर्ड्स Yes, वगैरे yes, आहेत, yes. पण ती ट्रिप्स होतील तेव्हा होतील. हा. तर मग मी असंच सिंगापूरला चाललेलो, तर मी जस्ट युट्यूबवर टाकलं की हॅरी Harry पॉटर Potter सिंगापूर, एवढं मी टाकलं आणि मग ते आलं. आलं. अँड देन वी टोल्ड देम टू ऍड इट. Yes. इट वॉज क्रेझी. सी एक्वेरियम पण खूप छान होतं. असे Yes. फिशेस म्हणजे खूप बेस्टच होतं ते. त्याच्यानंतर केबल कारचा एक्सपिरियन्स वॉज ऑल्सो गुड, Good. नॉट बॅड. म्हणजे तुम्हाला एक वरतून ऑलमोस्ट सेंटोसा City सिटीचा दिसते. व्ह्यू मिळून जातो. येस, पूर्ण. सो इट्स अ गुड. आणि विंग्स ऑफ Experience. टाइमचा पण शो वॉज ग्रेट. ग्रेट. मला थोडं बोर झालं, बट ठीक आहे. बोर असं See, नाही, हा. स्टोरी लाईनला असा एवढा काही डेप्थ मिनिंग नव्हता. पण द थिंग इज की तो लास्ट होता, हा. तिथपर्यंत आमची एनर्जी तशीही ड्रेन आउट खूप झालेली drain out होती. झालेली होती. तर फक्त बसून जस्ट बघितलं, रात्र झालेली, बाकी काही करू पण नाही शकत होतो आम्ही. तर आम्ही फटाके फुटताना बघितले. फटाके आणि ते शो पण, पाण्याचा शो. येस येस येस. सो ओव्हरऑल डे 1 वॉज रिअली नाईस. खूप चालायला लागतं हा, पण खूप म्हणजे पाय असे गेलेत. पण हे फक्त होतं डे 1 सेंटोसा आयलंड. आता उद्या डे 2 युनिव्हर्सल स्टुडिओ जे आहे तिथे सगळेजण म्हणतात की तुम्हाला खूप चालायला लागतं, तर उद्या तर ह्याच्यापेक्षाही हालत होणार आहे, इज वॉट वी आर एक्सपेक्टिंग. सो स्टे ट्यून फॉर डे 2. येस, टिल देन, Okay, ओके, बाय. bye.